मात्र पाहायला गेलं तर या ठिकाणी आता मोठ्या प्रमाणात भीमवनी आहे ते सध्या जमा झालेली आहे। एका साईडला पाहायला गेलं तर पाहू शकता छोटी मुलं असतील किंवा ज्या लेडीज असतील महिला असतील त्या आता सध्या रस्त्यावर बसलेल्या आपल्याला पाहायला, छोट्या मुलांसकट छोटी मुलं देखील आहेत, मुली आहेत, त्या आता सध्या रस्त्यावर बसलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। काय सांगाल तुम्ही रस्त्यावर बसून आंदोलन करताय? बोला तुम्ही। आंदोलन काय, आमचे रिक्षा का अडवले त्यांनी? रिक्षा जाऊ द्या, सगळ्या गाड्या अलाउड आहेत, मग आमच्या रिक्षाच अलाउड का नाही? दरवर्षी अलाउड असतात, याच वर्षी का नाही? हे यांनी जाऊ द्यायला पाहिजे ना। 3 तासापासून इथे रिक्षा थांबले, जाऊ दिले। किती वेळ झाला तुम्ही इथे बसून? 2 तास झाले आम्ही। 3 तास होऊन गेले की आम्हाला इथे येऊन थांबा बघू। आजूबाजू आम्हाला जाऊ दे ना ते लोक बोलले ना, तर 3 तास थांबलोय आम्ही इथं म्हणून। 3 तास झाले आहे इथे रिक्षा अडून ठेवला होता, मात्र त्याचा कुठेतरी संताप त्यांच्या अंगावर झाला आणि या ठिकाणी त्यांनी आहे तो रास्ता रोको करण्यात आलेला आहे। एका ठिकाणी पाहायला गेलं तर रिक्षा देखील मोठ्या प्रमाणात आलेल्या होत्या, त्याच्या देखील रिक्षा आता साईडला देखील ठेवण्यात आलेल्या आहेत। एका साईडला पाहिलं तर पोलीस आहेत, तो रस्ता खाली करण्याचा प्रयत्न करत आहेत। दुसरीकडे जे भीमवनी आहेत ते आता सध्या रस्त्यावर उतरून रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केलेला, मात्र आता प्रयत्न पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात जो हायवे आहे तो पूर्ण जाम झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे आणि या साईडला रिक्षा मध्ये देखील जे काही भीमवनी आहेत ते देखील थांबले आपल्याला पाहायला मिळत आहेत। पाहू शकतोय भीम सैनिकांचा रास्ता रोको चालू आहे चुनाभट्टी जवळ। चुनाभट्टीकडनं सायनला जाणाऱ्या, दादरला जाणाऱ्या रस्त्यावर रिक्षांना अडवल्यामुळे हा रास्ता रोको केला जातोय।